विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील पिंपरी चिंचवड परिसरात हुंडाबळी आणि सासरच्या जाचाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलेला आहे। तिने आत्महत्या केलेली आहे। यानंतर राज्यभरातून ज्या आहेत त्या तिखट प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणामध्ये आता लक्ष टाकलेलं आहे। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई, काय सांगाल? पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीला, अवघ्या 23 वर्षीय तरुणीला आत्महत्या करावी लागलेली आहे। सासरचा जाच आणि हुंडाबळी म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं जातं, आपण काय सांगाल? नाही, खरं तर या घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र हादरून निघालाय आणि या निमित्ताने मला वाटतं सगळ्या मुलींच्या आईवडिलांना हात जोडून नम्र विनंती आहे की बाबा, यापुढे आपल्या मुलीला असा त्रास होत असताना असं जर कोणी धमकवत असेल, पैसे मागत असेल, घाबरवत असतील, मारत असतील, तर कृपया त्यांना अशा ठिकाणी परत धाडू नका। कारण आज जे झालंय वैष्णवी बरोबर, हे बघून मला वाटतं सगळ्यांचेच डोळे उघडले असतील आणि इतका क्रूरपणे तिला मारलं जात होतं, एकदा नाही अनेकदा। तर मी काल तर खरं तर चिडून तिच्या वडिलांशी बोलले, म्हटलं काय अशी गरज होती? पण जेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही साधी माणसं होतो, ही फार मोठी लोकं होती आणि माझ्याकडे खरंच मला चॉईसच नव्हता हे जेव्हा मी ऐकलं आणि ते ढसाढसा रडत होते, त्यानंतर मला वाईटही वाटलं। पण मला वाटतं आता प्रत्येक आईवडिलांनी हा एक धडा घेतला पाहिजे की याच्यापुढे आपण आपल्या मुलींना परत अशा ठिकाणी पाठवलं नाही पाहिजे। आता त्या प्रकरणात जेव्हा अनेक गोष्टी आल्या, ते जे 9 महिन्याचं बाळ होतं, कोण निलेश चव्हाण म्हणून होता, जबरदस्तीने घेऊन गेला, तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून मी सगळ्यांना रातोरात मेसेज केले, कारण रात्री 11:30पर्यंत वडील म्हणाले की आमच्याकडे बाळ मिळालेलं नाही आहे। तेव्हा सगळ्यांना मेसेजेस पाठवून मला सकाळी सांगण्यात आलं की नाही, पोलिसांना त्याच्यासाठी पाठवलं गेलं आहे आणि काही वेळातच ते बाळ सुखरूपपणे आजी आजोबांकडे दिलं जाईल। ते दिलं तेव्हा देखील मला बरं वाटलं की शेवटी ते आजीच्या कुशीत बघून मला खरंच बरं वाटलं आणि किती गोड होतं ते। आणि आता निर्दयी यांनी, जमान्याने एवढ्या त्या 9 महिन्याच्या बाळापासून त्याची आई नेली आहे आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आता या कुटुंबावर हल्लाबोल केला पाहिजे। कारण ह्या कुटुंबानी हिलाच नाही तर दुसऱ्या सुनेला सुद्धा प्रचंड प्रमाणात त्रास दिला, प्रचंड छळ तिचा केला गेला, एवढं की त्या दोन्ही नवरा बायकोंना, कारण तिला तरी तिच्या नवऱ्याची साथ होती, त्या दोघंही नवरा बायको घर सोडून राहायला लागले, तर त्यांचं पाणी काप, त्यांचं वीज काप। मी मयुरीशी बोलले तेव्हा अनेक गोष्टी कळल्या आणि त्यानंतर मला कळतं की ह्या शशांकचे आणि त्या सुशीलचे मामा हे IG जलिंदर सुपेकर म्हणून आहेत आणि मग मी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळतंय की बाबा आत्ता जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर देखील 500 कोटीचा स्कॅम केल्याची चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर काही काळापूर्वी एक PSI सादरे प्रकरण जे झालं होतं, त्या PSI सादरेनी त्याच्या सुइसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की या सुपेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। ते सुद्धा मी आता काही काळात करणार आहे, मी ते ट्विट देखील करणार आहे। मला असं वाटतं की अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं। एवढंच नाही तर ती जी दुसरी सून होती मयुरी, तिने जेव्हा तक्रार दिली तेव्हा पण हे कुटुंब फरार होतं। आता फरार होतं तर फरार असताना, म्हणजे मी परत म्हणते, फरार असताना त्या नंडेने येऊन ह्या मयुरीच्या आईवर आणि भावावर FIR केलं आणि पुन्हा ते नंतर फरार झाले। म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतंय की पोलिसांचं यांना मदत होती, समर्थन होतं, ते कोणामुळे होतं, ते त्यांच्या पक्षामुळे होतं का सुपेकरांमुळे होतं आपल्याला नाही माहिती। पण आत्ताच्या घटनेला आपल्याला या पूर्ण कुटुंबाची जी मानसिकता होती, जी विकृत मानसिकता होती, पैसे उकळण्याची, सुनांना त्रास देण्याची, छळण्याची, हे सगळं दिसलं। एवढंच नाही तर तो निलेश चव्हाण जो त्या नंडेचा मित्र होता म्हणे, त्यांनी येऊन त्या 9 महिन्याच्या बाळाला पण बंदुकीचा धाक दाखवून नेलं। आपण काय महाराष्ट्रात काय चाललंय काय, असा खरंच प्रश्न पडलाय आणि मला असं वाटतं की आता याच्यावर सगळ्यांनी मिळून जोपर्यंत प्रत्येक त्या व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण लढलं पाहिजे।
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आता राज्य महिला आयोगाने देखील यामध्ये पाऊल टाकलेलं आहे. महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांनी स्वतः बावधन पोलिसांना या संदर्भात सूचना देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर 3 आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र ते जे आरोपी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. तालुका अध्यक्ष आहेत वैष्णवीचे जे सासरे, जे तालुका अध्यक्ष आहेत. ह्या वैष्णवीच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असं वाटतं आपल्याला, कारण त्यांच्या वडिलांनी देखील जेव्हा तक्रार केली की ते आम्ही सामान्य आहोत आणि ते मोठे राजकीय आहेत, न्याय मिळेल असं वाटतं. नाही, न्याय मिळायला हवा. कारण आत्ताच्या घटकेला मला वाटतं, म्हणजे मी एका काल डिबेटवर अक्षरशः हात जोडून अजित पवारांनी त्यांच्या पक्षाला विनंती केली होती की या माणसाची, तालुका अध्यक्ष आहेत राजेंद्र हगवणे, त्यांची तुम्ही हकालपट्टी करा आणि ते बाळ सुखरूप कसंही करून आजी आजोबांकडे पोचवा. तर आज त्यांची जे शब्द मी त्या राष्ट्रवादीच्या पत्रात वाचले की त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, ते वाचून बरं वाटलं. आणि दुसरं म्हणजे ते जे बाळसुद्धा आहे त्याच्यासाठी सुद्धा रुपाली ठोंबरे स्वतः जाऊन त्यांनी जी कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार. एवढंच नाही तर मला मुद्दाम सांगावंसं वाटतंय की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून हे जे प्रकरण सुरुवात त्यांनी केली होती आणि ते सुओ मोटो त्याची इन्क्वायरी लावून ते प्रकरण बाहेर आणून, आणि कौतुक म्हणजे त्यांच्या पक्षातले असताना जर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं असेल तर खरंच त्यांचं त्याबद्दल कौतुक करावंसं वाटतंय मला. कुठेतरी हे प्रकरण चिघळत असताना त्या बाळाला जेव्हा धमकावण्यात, म्हणजे बाळाला धमकावून घेऊन गेल्यात आलं, तो चव्हाण नावाचा जो कार्यकर्ता होता त्याच्याकडे देखील बंदूक होती. तर या चव्हाणवरती देखील आपण कारवाईची मागणी करणार. मी बिलकुल पहिलं तेच सांगितलंय की कोण आहे तो निलेश चव्हाण, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण त्यांनी बाळाला सगळ्यांच्या देखत बंदुकीचा धाक दाखवून नेलं. म्हणजे खरं तर कायद्याने ते बाळ हगवणे कुटुंबाकडे असू शकतं किंवा वैष्णवीच्या आईबाबांकडे असू शकतं. तिसरा व्यक्ती त्याला उचलून घेऊन जाऊ शकतच नाही, कायद्याने घेऊन जाऊ शकत नाही. पण त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून नेलं, म्हणून याच्यावर क्रिमिनल गुन्हा हा तातडीने झाला पाहिजे. वैष्णवीचं जेव्हा लग्न झालं त्या लग्नाप्रसंगी अजितदादा स्वतः उपस्थित होते आणि त्या लग्नप्रसंगी कसपटे कुटुंबियांकडून वैष्णवी आणि तिच्या नवऱ्याला एक फॉर्च्युनर गाडी गिफ्ट देण्यात आली होती. त्या आपण हुंडा असा प्रकार तो समोर आलेला आहे. आता या प्रकरणी अजितदादांवर देखील टीका होते की राज्याचे उपमुख्यमंत्री त्या लग्नामध्ये जातात आणि हुंडा याला समर्थन कुठेतरी सरकारकडून मिळतंय असं वाटतं. नाही, खरं तर आणि ही टीका अजित पवारांवर होणारच. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नात जातात, लग्नात जाण्याबद्दल कोणीच कधी काही म्हणणार नाही, पण तुम्ही जेव्हा एक चावी त्या नवऱ्या मुलाच्या हातात देता, तुम्ही प्रश्न देखील विचारलात की हा त्यांनी मागितला तर नाही ना, तुम्ही स्वतःहून देताय ना, तर तुम्ही हे कृत्य करायला नको होतं. तुम्ही तिथल्या तिथे थांबायला पाहिजे होतं. आणि ह्याच्यात तुमच्यावर टीका होणार आणि ती तुम्हाला झेलली देखील पाहिजे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला आहे. रिपोर्टमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आपण एक फोटो देखील ट्विट केलेला आहे, ज्या फोटोमध्ये 3 डॉट असे त्या शरीरावर कुठेतरी दिसतात. नेमकं हे प्रकरण काय, घातपात झालाय की नेमकं काय? आता मी जेव्हा वैष्णवीच्या बाबांशी बोलले, ते रडता रडता मला तेच म्हणाले, ताई ही आत्महत्या नाही आहे, ही तिला मारलंय त्यांनी. तर तेव्हा आता माझ्याकडे जेव्हा पोस्टमॉर्टमचे सगळे फोटो आले तेव्हा बघता बघता मला ते 3 असे जे भोकं आहेत ती भोकं दिसली. आता मारहाण झाली असेल, काळं निळं झालं असेल तर तसे फोटो देखील अनेक आहेत, पण हे 3 जी भोकं होती आणि त्याच्यावर त्या जे ग्लव्स होते ज्यांनी तपासणी केली असेल त्यांचं बोट देखील आपल्याला त्याच्यावर दिसतंय. याच्यावरनं दिसतंय की तिथे ती 3 भोकं कशी आली, ती कशाची आहेत, या सगळ्याचं चौकशीतनं मला वाटतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं अनेक गोष्टी बाहेर येतील. पण ते पुन्हा पोस्टमॉर्टम नीट योग्य पद्धतीने केलं तर, कारण त्याच्यात सुद्धा जर पैसे खायला घालून वगैरे ते बदललं गेलं तर, म्हणून मी तो फोटो मुद्दाम ट्विट केला की या प्रकरणाची अतिशय संशयास्पद आहे, याची देखील चौकशी झाली पाहिजे. शशांक आणि सुशील हगवणे यांचे जे मामा आहेत सुपेकर, त्यांच्या संदर्भात देखील आपण एक ट्विट केलेलं आहे. नेमकं हे ट्विट काय आणि कशा संदर्भात ही चौकशीची मागणी झाली? नाही, मला असं कळतंय की ती जी नणंद होती ती आणि सासू हे फक्त त्यांच्या मामांचा धाक दाखवून सगळा छळ सुरू होता. म्हणजे जेव्हा मयुरीला पहिल्यांदा तिने कंप्लेंट दिली
तेव्हा मयुरी म्हणायची की ते माझ्याशी बोलताना अतिशय चांगलेपणाने बोलायचे, पण आता त्यांनी मदत केली होती की नाही मला माहीत नाही. पण जेव्हा हे कुटुंब जेव्हा फरार होतं तेव्हा फरार असताना त्या नंडेचा त्यांनी जो क्रॉस FIR घेतला आणि पुन्हा ती फरार झाली, याच्यावरनं दिसतंय की पोलिसांची साथ ही नक्कीच होती. आणि अनेक गोष्टी मला आता जलिंदर सुपेकरांच्या कळतायत आणि त्या अतिशय धक्कादायक आहेत. मनसेकडून देखील आता अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी होते. खरंच राजीनाम्याची गरज आहे की राजीनामा देतील अजितदादा असं वाटतं तुम्हाला? नाही, आता हे राजकीय तर नेहमी अशा सगळ्या मागण्या करत असतात, पण आणि नैतिकता हा शब्द तर आता राजकारणात उरलेलाच नाही आहेत. त्यामुळे अजित पवारांनी ठरवावं त्यांना काय करायचंय. पण आत्ताच्या घटकेला याच्या चौकशीत जर कोणी आडवं आलं तर मात्र कोणाला सोडणार नाही. शेवटचा प्रश्न, आपण वैष्णवीच्या कुटुंबियांशी काल चर्चा देखील केली होती, त्यांचं सांत्वन करण्यासाठी देखील आपण जाणार आहात. नेमकं कधी पुण्याला जाणार आणि हा लढा शेवटपर्यंत कसा न्याल? नाही, आत्ताच्या घटकेला मी तिच्या वडिलांशी खूपदा बोलले, काल रात्री मेसेजेसवर बोलले, आज पहाटे पण बोलले. ती मयुरी जगताप जी आहे तिच्याशी देखील मी बोलले. तर मला असं वाटतं या कुटुंबाबरोबर प्रत्येकाने राहायला पाहिजे आणि अशी जी मानसिकता आहे त्या कुटुंबाला ठेचून काढलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबात हा एक धडा जाईल आणि एक मेसेज जाईल की यापुढे तुम्ही सुनांना छळलात, तुमच्या घरात येणाऱ्या मुलीला छळलात तर मात्र कोणालाही सोडलं जाणार नाही. धन्यवाद. तर ह्या होत्या अंजली दमानिया. यांच्या मते आता जो सासू सुनेचा जो वाद असतो, सुनांना ज्या छळणारी जी कुटुंब आहेत यांना टेचून काढल्याशिवाय महाराष्ट्रात एक नवा संदेश जाणार नाही. कॅमेरा पर्सन रोहित शिगवणचा मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.